आपला महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे असं प्रत्येक सुजाण माणसाला वाटतं, पण काही लोकांना महाराष्ट्र कायम पेटलेलाच हवं असतं. आज हिंदू विरुद्ध मुस्लिम, उद्या मराठा विरुद्ध ओबीसी, परवा महार विरुद्ध मांग आणि उद्या आणखी कोणता तरी नवीन वाद सुरू होईल. पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, या भांडणात खरं फायदा कोणाचा होतो? पेटवणाऱ्याचा की पेटून उठणाऱ्या सामान्य माणसाचा? स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या अधिकारासाठी लढा दिलाच पाहिजे, पण कसा लढा द्यायचा, कोणासाठी द्यायचा आणि त्या लढ्याचा फायदा नेमका कोणाला होणार, हा प्रश्न आधी पडला पाहिजे. कारण जे आग लावतात ते कधीच त्या आगीत उडी मारत नाहीत. आगीत होरपळतो तो सामान्य तरुण, गरीब कुटुंबाने आपल्या समाजाचं भविष्य. म्हणून भावना भडकवणाऱ्यापेक्षा विचार शिकवणाऱ्याचा ऐका. चिखलात दगड मारला तर चिखल समोरच्यावर कमी आणि स्वतःवर जास्त उडतो. म्हणून लढा द्या, पण सत्यासाठी, अधिकारासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या एकोप्यासाठी. कारण जो समाज स्वतः विचार करायला लागतो त्याला कोणताही माणूस किंवा कोणतीही शक्ती एकमेकांविरुद्ध उभी करू शकत नाही. कारण अधिकारासाठी लढा द्या, पण आधी विचार करा, हा लढा आपल्या भविष्यासाठी आहे की कोणाच्या स्वार्थासाठी? जर स्वार्थासाठी असेल तर तो त्याचा स्वार्थ साधत असेल हे लक्षात आलं पाहिजे. आणि आपण कोणासाठी लढतोय? आपण आपल्यातच भांडणं करतोय हे लक्षात असलं पाहिजे. धन्यवाद.